शेतकऱ्याचं कल्याण व्हावं आणि खऱ्या अर्थात ज्यांच्याजवळ राहायला घर नाही आहे, खायला अन्न नाही आहे, शरीरावर कपडा नाही आहे, त्या दरिद्र नारायणाला आम्ही परमेश्वर मानू, त्याची निरंतर सेवा करू आणि ज्या दिवशी त्याला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं स्वप्न पूर्ण झालं असं आम्ही समजू. हे अंत्योदयाचा विचार आमचं उद्दिष्ट आहे. जेवढ्या योजना भारत सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली तयार केल्यात त्या प्रत्येक योजनेमागे गरिबाचं हित कसं होईल याचा विचार केलेला आहे. उज्ज्वला योजना आली, 9 लाख लोकांना फायदा मिळाला, गॅसचे सिलेंडर मिळाले, शेगड्या मिळाल्या. आयुष्य योजना आली, किती योजना आहे. प्रधानमंत्री आवास योजना आली, शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये डायरेक्ट पैसे जमा होऊन राहिले. आयुष्य योजनेमध्ये 5 लाख रुपयाचा इन्शुरन्स झालेला आहे. सगळ्या गोष्टीचा जर विचार कराल ते समाजातले जे शोषित आहे, पीडित आहे, त्यांचं कल्याण कसं होईल याच्या आधारावर आर्थिक नीती ठरलेली आहे. मला आताच काही दिवसापूर्वी माझी मुलाखत झाली, एका विदेशी दूरचित्रवाणीने घेतली आणि मला त्यांनी विचारलं की तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम कोणतं आहे, मोठं काम कोणतं आहे. मी खूप टनेल बांधल्या, रोड बांधले, हायवे बांधले. महाराष्ट्रात तेवढेच होते 2-3 प्रोजेक्ट, आपला वरळी बांद्रा सिलिंग, 55 उड्डाण पूल, मुंबई पुणे हायवे. पण आता तुम्ही भारतात खूप बांधले, 2.5 लाख कोटी रुपयाचे मी टनेल बांधतो. त्यांना असं वाटलं की 36 एक्सप्रेस हायवे बांधतोय. तर त्यांना वाटलं की मी हे सांगेन. मी सांगितलं माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं काम कुठं झालं असेल तर माझ्या लहानपणी माझ्या आई बरोबर आणि बहिणी बरोबर जेव्हा मी स्टेशनवर जायचो तेव्हा सायकल रिक्षामध्ये बसायचो आणि आमच्या महालातून तो रिक्षा जेव्हा थेट पुतळ्यावर जायचा तो चढा होता असा, तो बिचारा उतरून त्याच्या अंगातून घाम गळायचा आणि तो मोठ्या मुश्किलीने ते खिचण्याचा प्रयत्न करायचा. ते दृश्य मनाला अतिशय दुःख देणार होतं. मी मंत्री झाल्यानंतर पहिला नियम तयार केला, मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा देशात आणला, ई कार्ड आणलं आणि आज मला आनंद आहे की जे 1.5 कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होते, काही मेकॅनिकल रिक्षामधून आणि काही खांद्यावर रिक्षातून झारखंड, बंगाल, नॉर्थ ईस्ट मध्ये, ती प्रथा या देशातून पूर्णपणे संपली आणि आता 1.5 कोटी लोक मानवतेच्या आधारावर सन्मानाने जगतात आहेत. कारण मेकॅनिक्स ड्रिव्हन ई रिक्षा आणि टेक्नॉलॉजीमुळे त्यांचं जीवन बदललं आहे. आज आपल्या टपरीवर काम करणाऱ्या 1,80,00,000 लोकांना बँकेतून कर्ज उपलब्ध करून दिलं. MSMEच्या माध्यमातून आपण एक ट्रस्ट तयार केला आणि बँकांना सांगितलं तुम्ही विदाउट गॅरंटी पैसे द्या, जर डुबले तर सरकार भरून देईल. मी MSMEचा मंत्री होतो आणि जवळपास 5 लाख कोटी रुपयाची बँक गॅरंटी आम्ही राष्ट्रीयकृत बँकांना देतो आणि त्यातून आज समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना आज मोठ्या प्रमाणावर लोन मिळालेलं आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाशिकला प्रभू रामचंद्रांचा आपण सगळ्यांनी सातत्याने नाशिक हे माहेरघर आहे. आपल्या रामायणाचा इतिहास नाशिकशी जुळलेला आहे. आपण रामराज्य स्थापन झालं पाहिजे असं म्हणायचो. महाराष्ट्रामध्ये आपण शिवशाहीचा वारंवार उल्लेख करायचो. छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श राजे होते. मी दिल्लीला माझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्या घरी माझ्या आई वडिलांचा फोटो नाहीये, पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे. आदर्श राजा, आदर्श पिता, आदर्श पुत्र, आदर्श शासक, आदर्श योद्धा, जेवढा जेवढा आदर्श असतील त्या सगळ्या आदर्शात परिपूर्ण ठरणारा परिपूर्ण राजा इतिहासामध्ये कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत. अतिशय सुंदर वर्णन रामदास स्वामींनी महाराजांचं केलं आहे की यशवंत, कीर्तिवंत, वरदवंत, सामर्थ्यवंत, जाणता राजा, निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, असं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं. ती शिवशाही आम्हाला देशात स्थापन करायची आहे. प्रभू रामचंद्रांचं अयोध्येचं भव्य मंदिर निर्माण झालं. मंदिर आमचं आस्था, अस्मिता, संस्कृती, इतिहास, विरासतचं प्रतीक आहे. आज राम जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिर झालं, यापेक्षा आनंदाची गोष्ट नाहीये. पण राम मंदिर निर्माण करणं हे आमचं उद्दिष्ट, शेवटचं उद्दिष्ट नाहीये.
रामराज्य या देशात निर्माण करायचं हे आमचं उद्दिष्ट आहे. आणि हे शिवशाही आणि रामराज्य जर निर्माण करायचं असेल तर आम्हाला विश्वगुरु बनायचं आहे. जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनायचं आहे. खऱ्या अर्थाने आपल्या देशाला प्रगती विकासाच्या आधारावर जगामध्ये एक सामर्थ्यशाली आर्थिक ताकद बनवायची आहे. एकीकडे आर्थिक विकास, औद्योगिक विकास, कृषी विकास आणि दुसरीकडे जीवन मूल्यावर आधारित परिवार पद्धती, शिक्षण पद्धती, आपला आयुर्वेद, योगा, विज्ञान, अनेक अशा गोष्टी ज्या इतिहास संस्कृतीने विरासतून मिळालेल्या आहेत, आज संपूर्ण विश्व त्याच्याकडे आकर्षित झालेला आहे. आर्थिक प्रगती, ज्ञान, विज्ञान, तंत्रविज्ञान, इनोव्हेशन, रिसर्च याला आपण नॉलेज म्हणतो. नॉलेज मध्ये पुढे जायचं. मी नेहमी सांगतो की कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इनटू वेल्थ इज द फ्युचर अँड कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इनटू वेल्थ इज द फ्युचर. आणि या दोन्ही आधारावर आमच्या सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नामधून 10 वर्षामधलं देशाचं चित्र बदललेलं आहे. गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून जी आर्थिक धोरणं आखलेली आहे त्याच्या आधारावर हा देश फार मोठ्या प्रमाणावर प्रगती आणि विकास केल्याशिवाय राहणार नाही. इथिक्स, इकॉनॉमी, इकॉलॉजी आणि एन्व्हायरमेंट. मी गेल्या 2004 पासून सातत्याने प्रयत्न करतोय की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाहीये, तो ऊर्जादाता झाला. ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला. आता इथेनॉल वरचे 300 पंप देशात उघडण्यास सुरुवात झालेली आहे. माझ्याकडे गाडी आहे, ती गाडी 100% इथेनॉल वर चालणारी टोयोटोची इनोवा गाडी आहे. 60% वीज तयार करते आणि 40% इथेनॉल वापरलं तर ऍव्हरेज हिशोब पेट्रोलच्या तुलनेत केला तर 25 रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो. बजाज, टीव्हीएस, हिरो, होंडा या सगळ्यांनी 2 व्हीलर तयार केलेला आहे इथेनॉलवरच्या. या नाशिक जिल्ह्यातला शेतकरी इथेनॉल तयार करतो. मक्यापासून इथेनॉल तयार होतं, बांबू पासून तयार होतं. आता पानिपत मध्ये इंडियन ऑइलने एक नवीन प्रोजेक्ट टाकलाय की आपलं जे राईस स्ट्रॉ आहे परली ते जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत होतं, त्या राईस स्ट्रॉ पासून 1 लाख लिटर इथेनॉल पर डे, 150 टन बिटुमेन आणि 76,000 टन बायो एव्हिएशन फ्युएल, सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे. मी स्वतः स्पाइस जेटचं विमान डेहराडूनवरून दिल्लीला शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर आपल्याकडे येऊन पोहोचलं. आता तो दिवस आता दूर नाही आहे की आपल्या देशातला शेतकरी हवाई इंधन तयार करेल. पेट्रोल डिझेलचं 16 लाख कोटी रुपयाचं इम्पोर्ट कमी होईल आणि यातले 10 लाख कोटी जरी वाचले तरी ते शेतकऱ्यांच्या घरात जातील आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही. मी परवा आमच्या इथे मलकापूरला आलो होतो सभेला. एक मुलगा चहा घेऊन आला होता. तू काय करतो? म्हणून मक्याचं ट्रेडिंग करतो. साहेब म्हणे आपण मक्यापासून इथेनॉल सुरू केलं, एवढा फायदा झाला म्हणे की 1200 रुपये टन मक्याचा भाव होता, आता 2200 रुपये झाला, 2200 रुपये क्विंटल झाला. मक्याला भाव का मिळाला? कारण इथेनॉल सुरू झालं. तांदूळापासून इथेनॉल सुरू झालं.